3 वर्ष काम नाही, घराचा EMI थकण्याच्या मार्गावर, बँकेचे फोन आणि अशा परिस्थितीत अभिनेत्री अमृता खानविलकर थेट मंदिरात जाऊन म्हणाली, स्वामी समर्थ, आय एम सॉरी. पण असं का घडलं की तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं? आजचा हा किस्सा तुमचं मन नक्कीच हेलावून टाकेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात विजेता न्यूज चॅनल. आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आयुष्यात घडलेला एक अद्भुत आणि भावनिक अनुभव. मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अमृता खानविलकर, चंद्रमुखी सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अमृता. पण कोविड काळात तिच्याही आयुष्यात अंधार आला होता. 3 वर्ष काम नव्हतं, कमाई शून्य होती आणि लोखंडवाला परिसरात घेतलेल्या घराचा EMI प्रचंड जड पडत होता. काम नसल्यामुळे सेव्हिंग संपत चालल्या होत्या, घराचा पुढचा हप्ता भरण्याचीही क्षमता उरली नव्हती. शेवटी अमृतानं आणि तिच्या पतीनं घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला, कारण ते घर विकत घ्यायला कोणीच तयार नव्हतं. घरात छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिरात श्री स्वामी समर्थांचा फोटो होता. एक दिवस घर पाहायला एक जोडी आली. घर पाहून ते म्हणाले, उद्या पेपर साईन करू. अमृतानं त्यांना सहज एक प्रश्न विचारला, तुम्ही हे घर निवडायचं यामागचं कारण काय आहे? तेव्हा त्या व्यक्तीने असं उत्तर दिलं. ते ऐकून अमृता ही रडायलाच लागली. ते म्हणाले, तुमच्या मंदिरात स्वामी समर्थांचा फोटो आहे, मी स्वामींवर खूप विश्वास ठेवतो म्हणून हे घर घेतलं. हे ऐकताच अमृताला खूप रडायला आलं. अमृता थेट मंदिरात गेली, स्वामी समर्थांच्या फोटो समोर उभी राहिली आणि म्हणाली, स्वामी मला माफ करा, मला वाटलं तुम्ही माझ्याकडे पाहतच नाही, पण आज कळालं तुम्ही सगळं पाहत होतात. त्या कपलनं तब्बल 3 वर्ष घर भाड्याने घेतलं. EMIचा ताण कमी झाला, बँकेचे प्रॉब्लेम टळले आणि अमृताचं आयुष्य हळूहळू पुन्हा मार्गावर आलं. हा किस्सा तुम्हाला या व्हिडिओतून काय शिकवतो? तर विश्वास ठेवलात तर संकटातही मार्ग निघतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.